टाईम रीच 60% कन्सोलिडेशन इन 30 सेकंड. 30 सेकंदामध्ये 60% कन्सोलिडेशन होऊन जातं आहे. म्हणजे नक्कीच हे प्रॅक्टिकल होत असेल. कळलं का? पुढे काय? फॉर द सॅम्पल ऑफ 1 सेंटीमीटर थिकनेस. तुमच्या लक्षात येते का बघा काय म्हणतायत की थिकनेस आहे h = 1 सेंटीमीटर. याला मीटरमध्ये नेलं तर बाळांनो 1 × 10⁻² मीटर होऊन जाईल. तो एवढी थिकनेस आहे. आणि 60% म्हणजे पर्सेंटेज यू जेव्हा 60%चा असतो हे होण्यासाठी टाईम किती लागून जातो आहे? टाईम लागून जातो आहे किती? 30 सेकंड. 30 सेकंड. ओके, एकदा बघून घ्या 30 सेकंदच आहे का. ओके, पुढे काय म्हणतायत बघा. ओके, बघू. हां, नेक्स्ट लॅबोरेटरीमध्ये हे प्रॅक्टिकल केलं आहे. अंडर कंडिशन ऑफ डबल ड्रेनेज. याचा अर्थ असा आहे की कंडिशन काय होती? डी जर बघितला तर डी किती होता? h/2 म्हणजे 1 सेंटीमीटर बाय 2 म्हणजे 0.5 सेंटीमीटर म्हणजे 0.5 × 10⁻² मीटर. तो डी पण भेटून गेला. पुढे जाऊया. पुढे म्हणतात हाऊ मेनी एअर विल बी करस्पॉन्डिंग लेअर इन द नेचर रिक्वायर टू रीच सेम डिग्री ऑफ कन्सोलिडेशन. 60% डिग्री ऑफ कन्सोलिडेशन होण्यासाठी इफ 10 मीटर थिकनेस. बघा थिकनेस किती आता? h = 10 म्हणजे 10 मीटर थिकनेस जर का तुम्ही घेतला आता तर डिग्री ऑफ कन्सोलिडेशन 60%च ठेवायचे तुम्हाला. तर आणि एका साईडने ड्रेन करून सांगायचे. तो किती टाईम लागेल? टाईम किती लागेल बघा. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही केलं आहे ना 1 सेंटीमीटरच्या मातीच्या थरावरती दोघं साईडनं पाणी आपण ड्रेन करतो आहे तर तेव्हा 30 सेकंदामध्ये 60% कन्सोलिडेशन होतं आहे. पण त्याच्याऐवजी जर 10 मीटर थिकनेसचा लेअर घेतला आणि एका साईडनंच जर का ड्रेनेज करत गेलात तुम्ही तर 60%चं कन्सोलिडेशन व्हायला टाईम किती लागेल? नाही समजलं का? नवीन सांगू का? 1 सेंटीमीटर मातीचा थर आहे, त्याच्यामध्ये पाणी असेल, तुम्ही कॉम्प्रेस करतायत, दोघं साईडनं पाणी बाहेर निघते, 2 वे ड्रेनेज आहे, तेव्हा 60% कॉम्प्रेस होण्यासाठी किंवा कन्सोलिडेशन होण्यासाठी 30 सेकंद लागते. पण त्याच्याऐवजी 1 सेंटीमीटरचा थरच्या ऐवजी आता 10 मीटरचा मातीचा थर आहे आणि पाणी दोघं साईडने ड्रेन नाही होते, फक्त एका साईडने ड्रेन होते. तर 60% दबण्यासाठी किती टाईम लागेल? आलं का लक्षात? ओके, तर या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मग आता 10 मीटरचं जेव्हा 10 मीटरचा थर होता, पर्सेंटेज ऑफ यू तुम्हाला किती? 60%साठी टाईम फाइंड आउट करायचा आहे. आणि ड्रेनेज का असणार बरं का या केसमध्ये? म्हणजे हे आहे लॅब. हे कशाचा डेटा होता? लॅबचा. आणि आता हे जे मी खाली सांगितलं आहे डी किती असेल याचा? डी = h असेल तर मी 10 मीटरच असेल बाळांनो. हे असेल फील्ड. कळतं आहे का? हे लॅबचा डेटा आहे आणि हा फील्डचा डेटा आहे. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही लॅबसाठी जर का समजा आता लॅबसाठी आहे आणि हा फील्डसाठी आपण जर का कॅल्क्युलेट करायला गेलो तर माझ्या लक्षामध्ये काय येईल बरं का की लॅबसाठी मी इथं लॅब लिहितो आणि इथे फील्ड लिहितो. आपल्याकडे एक फेमस फॉर्म्युला आहे CV चा. CV = TV × d² / t आहे. याचा अर्थ असा आहे की सर जर तुम्ही समजा विचार करायला गेलात तर माती बघा, तुम्ही जर विचार करायला गेलात तर कोइफिशियंट 60% कन्सोलिडेशन आहे प्रॅक्टिकलमध्ये पण आणि फील्डमध्ये पण 60%च कन्सोलिडेशन आहे. म्हणून TV इथे पण आणि इथे पण सेम राहणार. CV जो असतो तो CV तुमचा सेम राहील. का बरं सेम राहील? CV सेम राहायचं कारण आहे माती सेम आहे म्हणून CV पण सेम राहून जाईल. मग उरतोय काय? हा 2 वे ड्रेनेज आहे, इकडे सिंगल ड्रेनेज आहे. याला टाईम वेगळा लागेल, याला टाईम वेगळा लागेल. तो इकडचा फॉर्म्युला काय येईल बघा परत. CV = TV × d² / t. बरं का? तर आपण जर बघायला गेलात तर लॅब आणि फील्ड या दोघांमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिकल करताय तर CV आणि TV हे सेम राहतील. सेम का राहतील? कारण की TV 60% कन्सोलिडेशनसाठी सेम राहील. ओके, CV आणि TV जर का सेम आहे तर उरतंय काय? d² / t. इथे d² / t. म्हणून मी काय लिहू शकतो बाळांनो माहिती आहे? d² / t फॉर लॅब = d² / t फॉर फील्ड असं राहील ते. ओके का? मग आता तुम्ही विचार करा की आता हे जर फाइंड आउट करायचं असेल तर मला सांगा लॅबमध्ये ड्रेनेज कितीचा होता? 2 वे ड्रेनेज होता आणि डीची व्हॅल्यू किती काढली बघा ना, h/2 0.5 × 10⁻². मी काय करणार? 0.5 × 10⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बाळांनो. आणि याला किती टाईम लागला होता? हे बघा किती टाईम लागला त्याला? 60%, 30 सेकंड. तर हे 30 सेकंड लिहून टाकतो. = d². आता इकडचा d² किती आहे बरं का बघा फील्डमधला? तो फील्डमधला डी किती आहे? h 10 मीटर आहे. याचा अर्थ 10² / याचा t काढा, तुम्हाला सेकंडमध्ये भेटेल बाळांनो. तो शिफ्ट चालू आहे बघा बरं का. हे काय आहे? हे बघा 0.5 × 10⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, 30 10⁻² t तुम्हाला भेटून जाईल हे t. मग सांगा बरं टाईम किती लागेल बरं का?
म्हणजे फील्डमध्ये जर का समजा तेवढं 60% कन्सोलिडेशन करायचं असेल तर किती टाईम लागेल? किती लागते टाईम सांगा? तर बघा आपण आता हे कॅल्क्युलेट करून दाखवूया. हे कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे ऑन हा बघा हा जो सिम्बॉल आहे या कॅलचा खालचा आता आपला आपण 0.5 × 10⁻² ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे. हे बघा ब्रॅकेट टाकून घेतलं इकडून तिकडून मध्ये किती 0.5 × 10⁻². या ब्रॅकेटचा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर डिवाइड बाय खाली काय 30. पुढे गेलो आता बघा इथे इक्वलचं चिन्ह आहे आपण कसं टाकणार अल्फा इक्वल आणि तर आपल्याकडे असा आपण हा चिन्ह टाकलं आहे मी 10 स्क्वेअर डिवाइड बाय टी टाकायचं आहे. 10चा स्क्वेअर डिवाइड बाय टी म्हणजे अल्फा एक्स. ओके शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. याचा आन्सर आता किती येईल तोवर पाणी वगैरे पिऊन घ्या. तो आपल्याला फक्त आता इथं शून्य मोजायचे बघा. तो याला काय करायचं आहे बघा इक्वल करून ENG दाबा किती येतं आन्सर 120 × 10⁶ सेकंड. 120 × 10⁶ सेकंड आहेत. ओके आता एवढे सेकंड जर तुम्ही इथं थांबून गेले तरी चालेल पण कन्सोलिडेशन जनरली दिवसात दाखवा महिन्यात दाखवा वर्षात दाखवा. मग आपण काय करूया आपण समजा दिवसामध्ये दाखवण्याचा ट्राय करू. मग कसं करणार मी इज इक्वल टू 120 × 10⁶ डिवाइड बाय ओके. आता मला सांगा जर समजा हे सेकंद आहेत तो याला तासामध्ये करण्यासाठी आपल्याला 3600ने डिवाइड करावं लागेल. किती 3600 तो 3600. याला जर का दिवसामध्ये रूपांतर करायचं असेल तर 24ने मला डिवाइड करावं लागेल. ओके का. आणि जर मला परत महिन्यात करायचं असेल तर ×30 करावं लागेल आणि वर्षात करावं लागेल तर ×12 करावं लागेल. आलं का लक्षामध्ये. तो तुमच्या हातात आहे ते आता कशात करायचे. वर्षात करायचं असेल तो काय करणार बरं काय बघा 20 दिवसापर्यंत आलो ना मी. आता इंटू जर का 365 करून टाकलं बाळांनो तर कशात भेटेल तुम्हाला डायरेक्ट वर्षात भेटेल. मग करा 3600 म्हणजे तास. हे बघा तो आन्सर जे आलेला आहे डिवाइड बाय काय करायचं तुम्हाला आन्सर डिवाइड बाय काय आहे सांगा बरं का बाळांनो 3600 × 24 3.8 वर्ष किती येत आहे 3.805 3.805 वर्ष लागतील बाळांनो 3.805 आन्सर. ओके